नमस्कार मित्रांनो, मी मंगेश पाटेकर फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आता आपण या 2 एकरची 2 इकडे संत्रातनी असं 4-5 एकरची बेड पाडणी करून घेतली। आता तुम्ही म्हणसान इतक्या लवकर बेड पाडणी काऊन केली, कारण की कसं आहे का पाण्याच्या आधी तर मला बेड पाडणी करूनच घ्यावं लागेल। प्रामुख्यानं काय का हे जे तुम्ही पाहता पलटणीवर त्या धुऱ्यावर आणि या धुऱ्यावर दाखवून देतो जरासं, हे पलटणीवर जी आपली माती उरली सुरली राहते ती आपल्याला पावल्यानं सारसूर करून हा बेड व्यवस्थित करून घ्यावं लागते। त्यासाठी काय आहे का तुम्हाला बेड आधी पाडणं हे खूप गरजेचं आहे। पाऊस जर आला तर पाऊस आल्यावर काय होते का ट्रॅक्टर आपला सरळ चालत नाही, तो बॅलन्सिंग राहत नाही। बॅलन्सिंग राहिल्यामुळे काय होते सरळ आपले बेड पडत नाही। जमतेम आपले सरळ बेड पडले आहे, पण एवढेही सरळ नाही पडले आहे, कारण की यांनी बोरू होता, थोडंसं काळी कचरं होतं, म्हणून त्या हिशोबाने येतात काही बेड सारखे ते पडले नाही, पण थोडेसे आपण पावल्यानं लेवल करून आता येले करून घेऊ पद्धतशीर। आणि बेडची साईज पाहू शकता तुम्ही, प्रत्येक बेडची साईज साधारणतः 1.25 फूट उंच आहे। हा 1.25 फूट उंच आहे, 1.25 फूट उंच आहे। याच्यावर उलटा वखर मारला का पुरा लेवल होऊन जाईल। एक ही 4 बोट जागा आपल्याला वर वापरायला भेटन, तो नंतर आपण व्हिडिओ टाकूच। तर अशा पद्धतीचे बेड पाडायचे आहे। आता बेड पाडल्यानंतर काय करायचं आहे, दोन्हीकडली माती त्या धुऱ्यावरची आणि या धुऱ्यावरची 8 तास मारलं नाही, 8 तास जर मारलं तर माती अजून फैलती जाईल। त्याच्यामुळे काय बेड आपल्याला लेवल करता येईल, फक्त ट्रॅक्टर पलटला पाहिजे, म्हणजे फवारणीचा छोटा ट्रॅक्टर, त्या हिशोबाने आपण या धुऱ्यावर त्या धुऱ्यावर जागा सोडत आहे। आणि दुसरी गोष्ट मेन प्रामुख्याने मुद्दा काय आहे, मेन मुद्दा आहे मधातलं अंतर। तुम्ही 3 फुटाचे बेड जर पाडत असाल, 3 फूट 3 फूट 3 फूट 3-3.5 फूट जर बेड पाडत असाल टरबुजासारखे, तर त्याला मधात पेरणीचं काही नाही, त्याला टोकन यंत्र आहे, त्याला काय व्यवस्थित होऊन जाते। पण ज्याला मधातनी बैलाच्या सहाय्यानं किंवा तुम्हाला छोट्या ट्रॅक्टरने किंवा मोठ्या ट्रॅक्टरने पेरणी करायची आहे, कारण की हा खूप मानसिक त्रास होत आहे। मला 3 वर्षाच्या आधी हा त्रास मला झालेला आहे, कारण की कसं आहे याच्यातनी 7 फुटाचं बेड पाडलं, 7 फुटानं बेड पाडल्यावर त्यांनी पेरणी बसत नव्हती, छोटी पेरणी त्यांनी बसत होती, छोटी पेरणी भेटली नाही। त्याच्यामुळे काय एक दात्या काढून टाका लागला, त्या वक्ती 6 काकरीनं ते पेरावं लागलं। त्याच्यामुळे काय हे अंतर जे आहे तुम्हाला मिळत असन, बैलाची पेरणी असन तर तुम्ही हे अंतर 7 फुटे करू शकता। जे बेड टू बेड अंतर आहे हे 7 फुटे करू शकता, म्हणजे तुमचे 4 तास जे आहे, सोयाबीन पेरा तुम्ही काही पेरा, पण ते तास तुम्हाला बसून जाईल आरामशीर आणि जागाही मोकळी राहील। पण तुम्ही तुमच्याकडे बैलजोडी नाही किंवा छोटा ट्रॅक्टर नाही, तर तुम्हाला हेच नियोजन करावं लागेल। 9 फूट अंदर म्हणजे बेडची वरची टोक नाही, बेडचा वरचा टोक नाही, बेडचा खालचा टोक एकदम खाली लेवल, खालचा टोक हा 9 फूट अंतर असं राहिलं पाहिजे, जेणेकरून काय होईल का मोठी पेरणी आपल्याला आरामशीर बसेल। आपण मागच्या व्हिडिओत सांगितलं, रिपीट नको, पण हा त्रास खूप मोठा आहे। म्हणजे आता जरी वाटत असेल आपल्याला, पण समोर ज्या वक्ती पेरणी करू, कारण की लेवल करून तूर आपण आधीच टाकून देऊ, नंतर मग पेरणी करू, त्या वक्ती बेड सगळे फुटत जातात। हे प्रामुख्यानं ध्यान ठेवायचं आहे। आणि छोटा ट्रॅक्टर असन किंवा मग तुमच्याकडे बैलाची असन तर तुम्ही या बेडमध्ये जमिनीनुसार कमी जास्त अंतर करू शकता। आणि सपाट पेरणी आपण व्हिडिओ टाकला, सपाट पेरणीत तुम्ही शक्यतो उतार कोणत्याही दिशेला असो, सपाट पेरणीत तुम्ही उत्तर दक्षिणच पेरा, तो विषय राहून गेला सांगायचा, उत्तर दक्षिणच पेरा। फक्त बेड पाडताना जर तुमचा उतार जर पूर्व पश्चिम असन तर पूर्व पश्चिम घ्या, मीडियम जरी उतार असन तर तुम्ही हा उत्तर दक्षिण आपली पेरणी घ्या। उत्तर दक्षिण खूप महत्वाचं आहे। आपले 2 मुद्दे क्लिअर झाले। आणि अंतराचं जे आहे, आता तुम्ही म्हणसान, आता बरेच शेतकरी आपल्याला पाहून गेले, इथं अंतर मागच्या वर्षी 8 फूट होतं, यंदा 1 फूट वाढवलो आपण। आता इकडून आता हे संत्रा आहे, संत्र्यातनी चॅलेंज नाही, म्हणजे कसं आहे संत्रा आहे की आपण जे बेड पाडतो ते आपल्या शेतीनुसार निवडायचे आहे। आता हे 18x18चं संत्र्यावर आहे, आणि मागच्या वर्षी मला उत्पन्न चांगलं आलं, तर म्हणून मी या वर्षी मधातनी 1 तास का होईना तर तुरीचं घेण्याचा निर्णय घेतला आहे, आणि त्यानुसार बेडही पाडले आहे। आणि त्या क्षेत्रातनी आपल्याला बोरू होता, या क्षेत्रातनी आपल्याला गहू आहे, तेही जमिनीत गाळलेला आहे। आणि हा बेड व्यवस्थित करून हा उलटा वखर मारून याच्यावर ड्रीप टाकायचे आहे। ड्रीप टाकली का ज्यावेळेस पाऊस येईल, त्या पहिल्याच पावसाला किंवा दुसऱ्या पावसाला याच्यावर डिकम्पोजर मारलं, म्हणजे हे पुरं याची सडून जाईल, जमिनीत याची माती होऊन जाईल। आणि यालाही या क्षेत्राला, या संत्र्याच्या क्षेत्राला 7 पोते सुपर फॉस्फेट आपण फेकून दिलेला आहे, आणि त्या क्षेत्राला 4 पोते सुपर फॉस्फेट फेकून दिला आहे। म्हणजे शक्यतो खताचं याच्याला काम पडणार नाही, दोन्ही याचा बिवड झालेला आहे। कमी खर्चात आपल्याला कसं नाही, झाडाच्या ग्रोथनुसार समोर आपल्याला खत टाकायची गरज पडली तर आपण टाकू, नाहीतर मग काही टाकायची काम पडणार नाही। सांगायचं एवढंच
मेन की तुम्ही तुमच्या जमिनीनुसार अंतर निवडा आणि बेड पाळायचे असेल तर लवकर पाळा, कारण की बेड नंतर पाळल्यात तुम्हाला शेवटची जे माती उरते धुऱ्याची शेवटी इकडून तिकून ते माती ओळायला भारी जाईल पाणी आलं म्हणजे, आणि ट्रॅक्टर तुमचा व्यवस्थित चालणार नाही, ट्रॅक्टर सरकेचे तास निघणार नाही, नियोजन करायला शेवट भारी जाईल. आणि ड्रीपवाला शेतकऱ्यांचं अर्जंट उद्या 1-2 दिवसात तुम्ही बेड पाळून घ्या, म्हणजे ड्रीप आतरणं तुमचं जुनी असेल तर चोकअप काढणं भरपूर कसे कामं राहून जाते. आणि आपला जो व्हिडिओ टोकन यंत्राचा नवीन टोकन यंत्र घेताय तुम्ही, नवीन टोकन यंत्र घ्यायला जायच्या आधी तो व्हिडिओ पाहून घ्या. आणि भरपूर शेतकऱ्यांनी पाहिला, पण कसं आहे का कमेंट करत जा, कमेंट करत जा, व्हिडिओ लाईक करा. व्हिडिओ लाईक केल्यामुळे काय होते का पुढचा व्हिडिओ टाकण्यासाठी असं वाटते का नाही शेतकरी आहे बा पाहतात आणि त्यांना आवडते, म्हणून पुढचा व्हिडिओ आपल्याला टाकण्याला तेवढा प्रतिसाद भेटते. आणि मित्रांनो कसं आहे की शेती क्षेत्रात एवढं जे व्हिडिओ मी टाकतो, एवढं जे मी सांगतो, फक्त अनुभवाचे बोल आहे, किंवा कुठं माझं शिक्षण झालं नाही कृषी विभागात, किंवा माझं कृषी केंद्राचं दुकान नाही. त्यामुळे जे जे अनुभव मला येतात, छोट्या छोट्या गोष्ट छोट्याकडे अनुभव मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि यावर्षी दरवर्षी आपण पाहत असाल की आपलं एका फवाऱ्याने हे सोयाबीन गेलं, एका फवाऱ्याने तूर गेली, आपण असं केलं असतं तसं झालं असतं. तर कसं आहे शेतकरी मित्रांनो की आपण शक्यतो ती गोष्ट होऊच द्यायची नाही. होणार तर आहेच, 5-10-2% आपल्याच्यानं गलती होईलच, पण शक्यतो आपल्याला ती गोष्ट होऊ द्यायची नाही, का एकही चूक आपल्याला होऊ द्यायची नाही. स्टेप बाय स्टेप आपल्याला शेतीतून एक फवारणीचं नियोजन, ड्रेंजिंगचं नियोजन आपण समोर सांगण्याचा प्रयत्नच करू. आणि आपल्याजवळ काही दुसरा पर्याय असेल किंवा याच्याहीपेक्षा काही बेटर आपल्याला करता येईल तर खरोखर तुम्ही करा आणि मला कॉन्टॅक्टही करू शकता आणि कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, धन्यवाद.